आज संपूर्ण जी देशातली परिस्थिती आहे ती अत्यंत धोकादायक स्वरूपात झालेली आहे। महिलांवर अत्याचार होत आहेत, मुलांना योग्य पद्धतीने शिक्षणाच्या प्रवाहात येता येत नाही आहे, तरुणांच्यात प्रचंड नैराश्य आलेलं आहे बेकारीमुळे, बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणावर आहे। आणखी ह्या सगळ्या वातावरणात कोणी बोलायला लागलं तर त्याला दाबून टाकण्याचा जो प्रयत्न होतो आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आता खऱ्या ह्या देशात लढाई आहे। आणि ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई इतक्या टोकाला पोचली आहे की सर्वसामान्य अगदी एखाद्या छोट्या मुलगा शिक्षकांपासून तर मोठ्या अगदी मंत्र्यांपर्यंतच्या लोकांना एक प्रचंड मोठी दहशत आहे, एक भीती आहे की आम्हाला कुठेतरी आतमध्ये टाकतील। आणि ह्या भीतीमुळे कोणी बोलत नाही आहे। एक चुप्पी गप्प भरण्याची जी आज सवय झाली आहे, एक प्रथा पडली, ती ह्या देशातल्या संस्काराला, ह्या देशाच्या संस्कृतीला आणि ह्या देशातल्या संविधानाला मारक आहे। आणि ह्यासाठी संपूर्ण देशात आज एक निर्भय बनो ही चळवळ सुरू आहे। महाराष्ट्रात ही चळवळ फार मोठ्या प्रमाणावर आहे, फार मोठ्या संख्येने लोक त्या विचार ऐकायला येत असतात। त्या डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे आणि निखिल वागळे ही तीन विचारवंत संपूर्ण महाराष्ट्रात या निर्भय बनोचा विचार सर्वत्र पोहोचत आहेत। हा विचार रत्नागिरीत घेऊन यावा अशा ह्याने आम्ही ती सभा येथे आयोजित केले। या सभेचं आयोजन आहे 11 मार्च सायंकाळी 4 वाजता जलतरण तलाव मैदान। आणि त्यावेळेस या सभेला या भागातील सर्वात जास्तीत जास्त युवकांनी, महिलांनी, लोकांनी यावं अशी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो। फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे। संगमेश्वर आणि लांजा आणि राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातले लोक मोठ्या संख्येने या सभेला येणार आहेत। आणि एक निर्भयतेचा विचार, एक संविधानाचा विचार, एक समानतेचा विचार आणि जो ह्या देशात येणाऱ्या हुकुमशाहीला दूर करण्याचा विचार ह्या माध्यमातून इथे येणार आहे। या सगळ्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने यावं असं आव्हान या निमित्ताने मी करू इच्छितो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।